Science and Technology Part 2. Students, we already learned about the aerobic and anaerobic respirations. Now today we are going to start the important part, that is cell division. So it is essential for life processes. So before we start, we recall some things. So the questions are here. See, first question is, what happens to the cell of the injured tissues? तर काय क्वेश्चन आहे बघा हा, जेव्हा आपल्याला इंजुरी होते म्हणजे जखम होते तर तेव्हा काय होतं घडतं नेमकं सेलच्या बाबतीत. तर आफ्टर इंजुरी व्हॉट हॅपन्स इन द cells and tissues that are not able to perform the regular functions immediately. So at the site of the injury, the blood capillaries rupture and the area get inflamed. Many cells get damaged and the pain receptors nudge in that induce the pains. आता जिथं आपल्याला जखम होते तिथं काय होतं बघा, ॲक्च्युली तिथल्या ठिकाणच्या ज्या कॅपिलरीज आहेत, ब्लड कॅपिलरीज ज्या आहेत तर त्या रप्चर झालेल्या असतात. तर इथं त्याच्यामुळे काय होतं, सूज येते, तिथल्या सेल्स डॅमेज झालेल्या असतात आणि त्या ठिकाणच्या ज्या पेन रिसेप्टर्स असतात म्हणजे वेदना देणारे जे रिसेप्टर्स आहेत तर त्या काय होतात तिथं इंड्यूस झालेल्या आपल्याला, त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला वेदना जाणवतात. सेकंड क्वेश्चन काय बघा, वेदर न्यू सेल्स आर फॉर्मड ड्युरिंग healing of the wound. So as the जेव्हा काय होते आपल्याला एखादी जखम होते तर ती भरून निघत असते तर तेव्हा काय होतं नेमकं बघा, द सेल सराउंडिंग द wound that get starts dividing rapidly and cells lost in the injury are restored back. So in this way new cells are formed by the cell division to heal wound. जिथं काय होते आपल्याला जखम झालेली असते तर ती भरून काढण्यासाठी सेल ज्या आहेत त्या ठिकाणच्या सेल ह्या रॅपिडली काय होतात तर डिवाइड व्हायला सुरुवात होते आणि तिथली जी जखम आहे तर ती काय होते भरून निघते. आता नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, डू द प्लांट्स गेट इंज्युर्ड व्हेन डू वी प्लक द फ्लॉवर्स, हाऊ आर दोज वुंड्स हील्ड. आता इथं याचा आन्सर काय देऊ शकतो बघा, इट थॉट दॅट द प्लांट्स डू नॉट हॅव नर्वस सिस्टीम सो दे डू नॉट हॅव सेन्सेशन्स आयदर. आता पूर्वी असं समजलं जायचं की प्लांट्सना नर्वस सिस्टीम नसते तर त्यांच्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचे सेन्सेशन्स संवेदना नसतात. बट रिसेंट डिस्कवरी हॅव प्रूव्ह दॅट प्लांट्स ऑल्सो हॅव सेन्सेशन. पण आता हल्ली असं प्रूव्ह झालेलं आहे की प्लांट्सना सुद्धा काय आहेत, सेन्सेशन आहेत. द टिश्यूज दॅट आर लॉस्ट गेट रिस्टोर्ड बाय सेल डिव्हिजन. प्लांट्समध्ये पण ज्या सेल्स असतात ज्या लॉस झालेल्या असतात तर त्या पण काय होतात भरून काढल्या जातात. आता नेक्स्ट क्वेश्चन काय बघूया आपण, हाऊ डज द ग्रोथ ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑकर. Does the number of cells in their body increases? If yes, how it is? तर हा क्वेश्चन काय बघा, कुठल्याही ऑर्गॅनिझममध्ये जेव्हा ग्रोथ होत असते तर तेव्हा तिथे नंबर ऑफ सेल्स वाढतात का, तर होय. एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम ग्रोज ड्यू टू द increase in the number of the cells in their body. The cells divide regularly and added new cells which are essential for growth. The cell division is thus necessary for growth of the body and also for the regeneration and the repairing of the tissues. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया, हाऊ द न्यू इंडिव्हिज्युअल of the species is formed from existing one of the same species. तर इथं केव्हाही जेव्हा सेल डिव्हिजन होत असते किंवा एखादी सेल तयार होत असते तर ती आधीची जी सेल आहे तर त्याच सेलपासून काय होते, नवीन सेल तयार होत असते. सो ड्यू टू द रिप्रोडक्शन न्यू इंडिव्हिज्युअल इज फॉर्मड फ्रॉम द एक्झिस्टिंग वन. आता इथे रिप्रोडक्शनच्या दोन मेथड्स आहेत.
असेक्शुअल मेथड, ज्याच्यामध्ये विदाउट गॅमेट फॉर्मेशन काय होतं, रिप्रोडक्शन होतं. आणि सेक्शुअल मेथड, ज्याच्यामध्ये गॅमेट्स फॉर्म होतात, म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट त्यांचं फ्युजन होतं आणि काय होतं, रिप्रोडक्शनची प्रोसेस जी आहे तर ती कंप्लीट होते. सो दीज आर द सम क्वेश्चन्स. वी रिकॉल सम दीज क्वेश्चन्स. नाव सी द सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन म्हणजेच काय, पेशी विभाजन. सेल डिव्हिजन इट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ द सेल अँड द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत सजीव, यांच्यामधली ही काय मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी असं आपण याला म्हणू शकतो. ड्यू टू धिस प्रॉपर्टी ओनली अ न्यू ऑर्गॅनिझम इज फॉर्मड फ्रॉम एक्झिस्टिंग वन. तर ही प्रॉपर्टी लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आहे आणि म्हणूनच काय होतं, नवीन प्रकारच्या सेल किंवा नवीन प्रकारचा इंडिव्हिज्युअल जो आहे आधीच्याच एक्झिस्टिंग सेलपासून तयार होतो. मल्टीसेल्युलर जे ऑर्गॅनिझम्स असतात दे ग्रोज अप अँड इमॅसिएटेड बॉडी कॅन बी रिस्टोर्ड. जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत तर त्यांच्यामध्ये ग्रोथ जी आहे तर ती ह्या सेल डिव्हिजनमुळेच होत असते. शिवाय जी बॉडीची झीज झालेली असते तर तीच तर रिस्टोर करून ठेवली जाते सेल डिव्हिजनमुळे. सो सेल डिव्हिजन इज अ इम्पॉर्टंट ऑर इसेन्शियल प्रोसेस ऑफ आवर लाईफ. So there are two types of the cell divisions as mitosis and meiosis. दोन प्रकारच्या सेल डिव्हिजन आपल्याला दिसतील म्हणजे ऑर्गॅनिझममध्ये होत असतात. त्याच्यापैकी मायटोसिस आणि मियोसिस अशा ह्या काय दोन सेल डिव्हिजन्स आहेत. मायटोसिस दॅट ऑकर्स इन द सोमॅटिक सेल्स अँड द स्टेम सेल्स ऑफ द बॉडी. बॉडीमध्ये असणाऱ्या ज्या काय सोमॅटिक सेल्स आहेत, सोमॅटिक सेल्स कुठल्या, सो दॅट आर द सेल्स प्रेझेंट एव्हरीवेअर एक्सेप्ट द रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तर या ज्या सेल्स आहेत आणि स्टेम सेल ज्या आहेत त्यांच्यामध्ये मायटोसिस टाईपची सेल डिव्हिजन होत असते. त्याच्यानंतर बिफोर द स्टडी आणि मियोसिस जे सेल डिव्हिजन आहे, मियोसिस ऑकर्स इन द जर्म सेल्स. जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ज्या सेल्स आहेत तर त्या सेल्समध्ये ही मियोसिस टाईपची सेल डिव्हिजन होत असते. सो बिफोर द स्टडी ऑफ द सेल डिव्हिजन वी शुड नो द स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन ऑफ द सेल दॅट वी स्टडीड आयदर. आता आपल्याला काय करायचं आहे की सेल डिव्हिजन स्टार्ट करण्यापूर्वी आपण सेलचं ॲक्च्युअल स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन कसं आहे हे आपण बघूयात. तर सेलमध्ये ईच सेल हॅव अ न्यूक्लियस. सेलमध्ये काय असतो, न्यूक्लियस प्रेझेंट असतो आणि बिसाइड द अदर सेल ऑर्गॅनिलीज दॅट आर बिसाइड द न्यूक्लियस अदर सम ऑर्गॅनिलीज ऑल्सो प्रेझेंट इन द सेल. तर सेलमध्ये फक्त न्यूक्लियसच आहे असं नाही आहे, तर याच्याशिवाय काय अदर पण ऑर्गॅनिलीज प्रेझेंट असतात. तर याचा डिटेल्ड स्टडी तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये केलेला आहात. सो लेट अस स्टडी the cell division with the help of this information. Before any type of the cell division, the cell doubles up its chromosome number present in its nucleus. That is, आता इथे बघा, जेव्हा कुठल्याही प्रकारचे सेल डिव्हिजन होत असते तर तेव्हा सुरुवातीला सेल काय करत असते, स्वतःला प्रिपेअर करत असते फॉर द सेल डिव्हिजन. आणि हे प्रिपरेशन करत असताना सेलमध्ये असणारे जे क्रोमोझोमचे नंबर आहे तर ते काय होते, डबल होते. म्हणजे ॲक्च्युली क्रोमोझोम नंबर हा 2n असतो. म्हणजे डिप्लॉइड काय असतात क्रोमोझोम्स जे असतात तर हा नंबर काय होतो, डबल होतो आणि त्याचे 4n एवढे काय असतात नंबर ऑफ क्रोमोझोम्स तयार होत असतात. फॉर एक्झाम्पल ह्युमन बिईंगमध्ये टोटल नंबर ऑफ जे क्रोमोझोम्स आहेत किंवा जे क्रोमॅटिन मटेरियल आहे तर ते काय होतं, बिफोर सेल डिव्हिजन हे काय होतं, डबल होतं आणि 4n एवढे काय होतात, हे क्रोमॅटिन मटेरियल जे आहे तर ते तयार होत असतात. नाव सी, कॅन यू रिकॉल दिस, व्हॉट इज द शेप ऑफ द क्रोमोझोम. क्रोमोझोमचा शेप कसा असतो तर हे आपण बघू शकतो. तर तुम्ही याच्या आधी शिकलेला आहात की क्रोमोझोम्स जे आहेत डबल हेलिकल असं काय असतं क्रोमोझोमचं स्ट्रक्चर असतं आणि त्याच्यामध्ये हे जे क्रोमोझोम्स आहेत हे DNA नी तयार झालेले असतात. सो
इथे एक फिगर आहे, तर ह्या फिगरला तुम्ही काय करू शकता, नेम्स देऊ शकता. याच्यामध्ये आर्म्स, त्याच्यानंतर सेंट्रोमियर आहे, DNA आहेत किंवा त्याच्यानंतर P आर्म आणि Q आर्म आणि DNA वगैरे याचे काय करू शकता तुम्ही, असे लेबल्स याला देऊ शकता. आता सगळ्यात सुरुवातीला आपण बघूया की DNA जे आहे, सो ईच पेअर ऑफ टाइप ऑफ क्रोमोझोम्स इज प्रेझेंट इन द 2n कंडिशन, whereas single chromosome of each type is present in the condition. इन आहे जी इंट्रोडक्टरी इन्फॉर्मेशन बघितली आपण ही सेल डिव्हिजनची. आता फर्स्ट टाईपची सेल डिव्हिजन बघूया आपण, मायटोसिस. मायटोसिस ही जी सेल डिव्हिजन आहे तर ती सोमॅटिक सेलमध्ये आणि स्टेम सेल ज्या आहेत तर त्याच्यामध्ये ज्या सेल्स आहेत तर त्या डिवाइड होतात मायटोटिकली. मायटोसिस इज कम्प्लिटेड थ्रू 2 मेन टाइप्स स्टेप्स. मायटोसिस ही जी डिव्हिजन आहे तर ती 2 स्टेप्समध्ये काय होते, कम्प्लीट होते. दोज 2 स्टेप्स आर, त्याच्यातली पहिली स्टेप आहे कॅरिओकायनेसिस आणि सेकंड स्टेप आहे सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस दॅट इज अ डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. कॅरिओकायनेसिसमध्ये काय होतं, न्यूक्लियस जो आहे तर तो डिवाइड होतो. आणि सायटोकायनेसिस जे आहे तर याच्यामध्ये सायटोप्लाझम जे आहे तर त्याची काय होते, डिव्हिजन कंप्लीट होते. सो अशा प्रकारे पहिल्यांदा न्यूक्लियस डिवाइड होतो आणि मग त्याच्यानंतर सायटोप्लाझम डिवाइड होतं आणि कंप्लीट सेल जी आहे, सेल डिव्हिजन जी आहे तर ती कंप्लीट होते. सो दॅट सेल डिव्हिजन इज मायटोसिस डिव्हिजन. सो याच्यामध्ये पण कॅरिओकायनेसिस जे आहे, सो दॅट कॅरिओकायनेसिस ऑल्सो कंप्लीटेड थ्रू 4 स्टेप्स. त्याच्यामध्ये पुन्हा कॅरिओकायनेसिस जे आहे त्याच्यामध्ये 4 डिफरंट स्टेप्स आपल्याला बघायला मिळतील. तर या 4 स्टेप्स आहेत तर त्या 1 बाय 1 आपण बघूया. याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे चेंजेस होतात हे आपण बघूया. तर प्रोफेज आहे फर्स्ट स्टेप जी आहे तर ती प्रोफेज. या प्रोफेजमध्ये इन प्रोफेज कंडेन्सेशन ऑफ द बेसिकली थिन थ्रेड्स लाईक द क्रोमोझोम स्टार्ट्स. आता ॲक्च्युली सेल डिव्हिजन स्टार्ट होण्यापूर्वी मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे सेल काय करते, स्वतःला प्रिपेअर करते. तर तिथं सेलचा एकतर काय होतो, क्रोमॅटिन जे मटेरियल आहे म्हणजेच जे क्रोमोझोम्स आहेत तर त्याचा नंबर काय होतो, डबल होतो. शिवाय हे जे क्रोमोझोम्स आहेत तर ते थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चरमध्ये याचं काय झालेलं असतं, कन्वर्जन झालेलं असतं. आता जेव्हा सेल डिव्हिजन स्टार्ट होते म्हणजे फर्स्ट स्टेप जी आहे प्रोफेजची ती स्टार्ट होते तर तेव्हा हे जे थ्रेड सारखे असणारे जे काय क्रोमोझोम्स आहेत, क्रोमॅटिन मटेरियल आहे तर त्याचं कंडेन्सेशन जे आहे तर ते काय होतं, स्टार्ट होतं. म्हणजे ते कंडेन्स व्हायला सुरुवात होते. सो ड्यू टू धिस दे बिकम शॉर्ट अँड थिक. तर याच्यामुळे काय होतात, त्यांची जी लेंथ आहे तर ती काय होते, कमी होते आणि त्याची जी ब्रीथ आहे म्हणजे जाडीने पण ते काय होतात, थिक व्हायला सुरुवात होते. They start appearing along with their pairs of the sister chromatids. तर ते काय होतात, त्यांच्यामध्ये पेअरिंग स्टार्ट होतं. म्हणजे जे सिमिलर स्ट्रक्चर असणारे जे काय क्रोमॅटिड्स आहेत यांच्यामध्ये काय होतं, त्यांचे पेअरिंग स्टार्ट होते. सो हिअर प्रोफेजमध्ये काय होतं बघा, तर सुरुवातीला कंडेन्सेशन होतं म्हणजे जे थिन फायबर लाईक स्ट्रक्चरचे जे क्रोमोझोम्स आहेत, क्रोमॅटिन मटेरियल आहे तर त्यांचं कंडेन्सेशन होतं आणि त्यांची जी लेंथ आहे तर ती शॉर्ट होते आणि थिक होते. त्याच्यानंतर हे जे क्रोमोझोम्स आहेत तर त्याच्यामध्ये सिस्टर क्रोमॅटिड्समध्ये काय होतं, त्यांच्यामध्ये पेअरिंग स्टार्ट होतं. त्याच्यानंतर सेंट्रिओल्स जे आहेत दॅट डुप्लिकेट्स. त्याच्यामध्ये सेंट्रिओल जे आहे तर त्याचं डुप्लिकेशन होतं. ईच सेंट्रिओल मूव्स टुवर्ड्स द अपोजिट पोल्स. शिवाय काय होतं बघा, जे सेंट्रिओल्स आहेत तर ते अपोजिट म्हणजे सेलच्या काय होतात, अपोजिट साईडला जे आहेत तर ते काय होतात, मूव्ह व्हायला सुरुवात होते. आणि त्याच्यानंतर सेलमध्ये असणारं जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे आणि न्यूक्लिओलस आहे तर ते पण काय होतं, डिसॅपिअर होतं. तर अशा प्रकारे कुठल्या चेंजेस होतात इथे नेमक्या बघा. प्रोफेज जेव्हा स्टार्ट होते तर तेव्हा क्रोमॅटिन मटेरियल जे आहे
तर ते काय होतं, कंडेन्सेशन स्टार्ट होतं. याच्यामध्ये ते क्रोमॅटिन जे आहे तर ते थिक, म्हणजे क्रोमोझोम जे आहेत तर ते काय होतात, थिक आणि शॉर्ट होतात. शिवाय यांच्यामध्ये पेरिंग जे आहे, म्हणजे सिस्टर क्रोमॅटिड्समध्ये पेरिंग स्टार्ट होतं. त्याच्यानंतर सेंट्रिओलचा जो पार्ट आहे, जो सेलमध्ये प्रेझेंट असतो, त्याचं ड्युप्लिकेशन होतं, म्हणजे ते 2 तयार होतात आणि ते पोलर रिजनला, म्हणजे जे पूर्ण नॉर्थ आणि साऊथ पोल जे आहेत तर तिथे मूव्ह व्हायला सुरुवात होते. न्यूक्लियसच्या भोवती जो असणारे न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे तर ते डिसॅपियर होतं. त्याच्यानंतर न्यूक्लियसच्या मध्ये असणारा न्यूक्लिओलस जो आहे तर तो पण काय होतो, डिसॅपियर होतो. तर अशा प्रकारच्या चेंजेस ज्या आहेत तर त्या कशामध्ये होतात, याच्यामध्ये प्रोफेजमध्ये होतात, मायटोसिसच्या या कॅरिओकायनेसिसच्या फर्स्ट स्टेपमध्ये. आता याच्यानंतर सेकंड स्टेप बघूया आपण. सेकंड स्टेप जी आहे तर ती मेटाफेज आहे. मेटाफेजमध्ये कुठल्या प्रकारचे चेंजेस होतात बघूया आपण. न्यूक्लियर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसॅपियर्स इन मेटाफेज. मेटाफेजमध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन जे आहे तर ते कम्प्लिटली काय होतं, डिसॅपियर होतं. म्हणजे सेलच्या भोवती असणारं जे मेम्ब्रेन आहे तर ते काय होतं, पूर्णपणे डिसॅपियर होतं. क्रोमोझोम्स कम्प्लीट देअर कंडेन्सेशन अँड बिकम्स क्लिअरली व्हिजिबल अलॉंग देअर सिस्टर क्रोमॅटिड्स. आता इथं काय होतं, कंडेन्सेशनची जी प्रोसेस आहे तर ती पण काय होते, कम्प्लीट होते आणि पूर्णपणे क्रोमोझोम्समध्ये आपल्याला त्यांच्या सिस्टर क्रोमॅटिड्समध्ये असणारं पेरिंग जे आहे तर ते स्पष्टपणे इथं दिसतं. तर त्याच्यानंतर ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज्ड पॅरलल टू द इक्वेटोरियल प्लेन, सो दॅट इज अ सेंट्रल प्लेन ऑफ द सेल. सगळे जे क्रोमोझोम्स आहेत तर त्याच्या सेलमध्ये असणारं जे इक्वेटोरियल रिजन आहे, म्हणजे जो मध्यभाग जो आहे तर तिथे काय होतं, त्याची सगळे जे क्रोमोझोम्स आहेत तर त्याची अरेंजमेंट होते. स्पेशल टाईप ऑफ द फ्लेक्झिबल प्रोटीन्स फायबर्स that are called as the spindle fibers that are formed between the centromere of the chromosomes and both centrioles. क्रोमोझोम जे आहे त्याच्यामध्ये क्रोमोझोमच्या मध्ये आणि क्रोमोझोम ते सेंट्रिओल याच्यामध्ये काय होतात, एक स्पेशल टाईपचे फायबर्स तयार होत असतात. सो दीज आर द फ्लेक्झिबल फायबर्स, सो दॅट आर कॉल्ड ॲज द स्पिंडल फायबर्स. तर इथं काय होतात, अशा प्रकारची चेंजेस जे आहेत तर ते होतात. सो दिस इज द मेटाफेज. मेटाफेजमध्ये कुठल्या प्रकारचे चेंजेस होतात बघूया आपण. जी कंडेन्सेशनची जी प्रोसेस आहे तर ती काय होते, कम्प्लीट होते इथं आणि क्रोमोझोम जे आहे तर त्याच्या सिस्टर क्रोमॅटिड्समध्ये काय होतात, अरेंज झालेले आपल्याला दिसतात. याच्यानंतर सगळे जे क्रोमोझोम्स आहेत तर ते सेलच्या इक्वेटोरियल रिजनमध्ये काय होतात, त्याची अरेंजमेंट होते. आता इथं जेव्हा ही अरेंजमेंट होते तर तेव्हा काही स्पेशल टाईपचे फायबर जे आहेत तर ते फॉर्म होतात. हे कुठे तयार होतात बघा, क्रोमोझोमच्या मध्ये आणि शिवाय क्रोमोझोम्स आणि सेंट्रिओल यांच्यामध्ये काय होतात, हे जे दोन्ही बाजूला जे सेंट्रिओल जे आहेत तर ते काय होतात, पोलर रिजनला असतात. तर इथं या सेंट्रिओलपासून ते क्रोमोझोम्सपर्यंत, त्याच्यानंतर सेंट्रिओलपासून ते क्रोमोझोमपर्यंत स्पेशल टाईपचे फायबर्स तयार होतात. सो दॅट आर द स्पिंडल फायबर्स. अशा प्रकारच्या ज्या चेंजेस आहेत तर त्या मेटाफेजमध्ये होतात. आता जी थर्ड स्टेप आहे तर ती आहे ॲनाफेज. तर ॲनाफेजमध्ये कुठल्या प्रकारचा चेंजेस होतात हे आता आपण बघूयात. तर इथं बघा, सेंट्रोमियर्स स्प्लिट अँड देअर बाय सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ ईच क्रोमोझोम सेपरेट. आता इथं काय होतं बघा, इथं ॲनाफेजमध्ये आल्यानंतर सेंट्रोमियर जे आहे तर त्याचं स्प्लिटिंग होतं. म्हणजे जे सेंटरला असणारं सेंट्रोमियर आहे त्याचं स्प्लिटिंग होतं, स्प्लिट होतात, 2 भागामध्ये डिवाइड होतात आणि त्याच्यानंतर सिस्टर क्रोमॅटिड्स जे आहेत त्याच्यापासून हे सेंट्रोमियर जे आहे तर ते काय होतं, स्प्लिट होतं आणि ते काय होतात, दे आर पुल्ड अपार्ट द अपोजिट डायरेक्शन. हे दोन्ही विरुद्ध बाजूला काय होतात, हे पुल आउट केले जातात. सो विथ द हेल्प ऑफ स्पिंडल फायबर. आता ही प्रोसेस कशी होते, स्पिंडल फायबर जे आहेत तर ते कुठे तयार झाले असतात, क्रोमोझोमच्या मध्ये पण आणि सेंट्रिओल आणि क्रोमोझोमच्या मध्ये. आता हे जे स्पिंडल फायबर्स आहेत हे काय करतात बघा, स्पिंडल फायबर्स या क्रोमोझोम्सना काय करतात, पोलर रिजनकडे पुल आउट करतात
आणि हे जे मध्ये असणारे जे काही क्रोमोझोम्स आहेत हे काय करतात, एकमेकांना ढकलतात आणि त्याच्यामुळं क्रोमोझोम्स जे आहेत जे सेंट्रोमियर पासून काय झालेले असतात, स्प्लिट आउट झालेले असतात, हे काय करतात, पोलर रिजनकडे पुल आउट केले जातात. सो देअर सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिड्स आर कॉल्ड ॲज द डॉटर क्रोमोझोम्स. आता हे जे जे सेपरेट झालेले क्रोमोझोम्स आहेत जे काय करतात, पोलर रिजनकडे जात आहेत, that chromosomes are called as daughter chromosomes. So chromosomes being pulled appears like the bunch of bananas. आता जे काय पुल आउट झालेले असतात म्हणजे दोन पोलर रिजनकडे आता गेलेले जे क्रोमोझोम्स आहेत तर त्यांचा एक काय तो बंच तयार होतो, जसं बनानाचा बंच असतो तर तशा प्रकारचा काय होतो, एक बंच दोन्ही पोलर रिजनला तयार झालेला आपल्याला दिसतो ॲनाफेजमध्ये. आणि हे दोन्ही अपोजिट पोल्सला हे काय असतात, हा बंच क्रोमोझोम्सचा तयार होतो. सो अशा प्रकारचे चेंजेस कुठे होतात, या ॲनाफेजमध्ये. परत कॅरिओकायनेसिसमधली जी लास्ट स्टेप आहे टिलोफेज, हे आपण बघूयात. टिलोफेजमध्ये कुठल्या प्रकारचे चेंजेस होतात हे आपण बघूयात. द क्रोमोझोम्स विच हॅव रिच्ड ॲट अपोजिट पोल्स ऑफ द सेल नाव स्टार्ट्स टू डिकंडेन्स ड्यू टू विच they again become a thread like thin and invisible. आता हे जे क्रोमोझोम्स जे आहेत तयार झालेले तर ते आता पूर्णपणे काय झाले, पूर्ण दोन्ही अपोजिट पोल्सला हे काय केले, पूर्णपणे गेलेले आहेत. आता या मध्ये यांच्यामध्ये पुन्हा डिकंडेन्सेशन होतं, याच्यामध्ये पुन्हा काय होतं, डिकंडेन्सेशन होतं. म्हणजे हे जे क्रोमोझोम्स आहेत ते पुन्हा काय होतात, आता थिन आणि थ्रेड लाईक व्हायला सुरुवात होतात. आणि हे आता इनविजिबल म्हणजे आता हे आता दिसेनाशे होतात. म्हणजे जे थिकर आणि शॉर्ट जे क्रोमोझोम्स असतात तर ते काय होतात, आता फायबर लाईक थिन अशा क्रोमोझोम्समध्ये त्याचं कन्व्हर्जन व्हायला सुरुवात होते. सो दॅट इज अ डिकंडेन्सेशन ऑफ द क्रोमोझोम्स. आता पुन्हा एकदा इथं काय होतं बघा, टिलोफेजमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन जे आहे सो दॅट स्टार्ट्स टू फॉर्म. पुन्हा त्याच्यामध्ये म्हणजे त्या न्यूक्लियसच्या भोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन जे आहे तर ते तयार व्हायला सुरुवात होते. अँड कुठे हे तयार होतं, तर जे काय दोन जे सेट्स तयार झालेले असतात त्या न्यूक्लियसच्या मध्ये दोन पोलर रिजनला, तर हा जो न्यूक्लियस आहे तर त्याच्या भोवती काय होतं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन जे आहे तर ते तयार होतं. म्हणजे दोन सेट्स असे काय होतात, तयार झालेले असतात आपल्याला दिसतात. म्हणजे दोन काय असतात, न्यूक्लियस तयार झालेले असतात, तयार होतात असं आपण म्हणू शकतो. So thus two daughter nucleus are formed in cell. आता सेलमध्ये काय झाले, दोन काय झाले तर न्यूक्लियस तयार झालेले आपल्याला दिसतात. या दोन्ही न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिओलस दॅट अगेन अपियर्स, तर पुन्हा त्याच्यामध्ये न्यूक्लियस जो आहे म्हणजे इच न्यूक्लियसमध्ये काय होतो, न्यूक्लिओलस जो आहे तर तो काय होतो, तयार होतो इन अ डॉटर न्यूक्लियसमध्ये. स्पिंडल फायबर जे तयार झाले असतात, स्पिंडल फायबर्स कम्प्लिटली डिसअपियर्स. जे स्पिंडल फायबर्स तयार झाले असतात ते पूर्णपणे काय होतात, डिसअपियर्स होतात, इथं पूर्णपणे नाहीसे होतात. आता इन दिस वे कॅरिओकायनेसिस कम्प्लीट्स अँड सायटोकायनेसिस बिगिन्स. इथं काय झालं असते, आता ही जी कॅरिओकायनेसिसची प्रोसेस आहे तर ती काय झाली आहे, कम्प्लीट झालेली आपल्याला दिसते. म्हणजे इथं आता 4 स्टेप ज्या आहेत कॅरिओकायनेसिसच्या या काय झाल्या, कम्प्लीट झाले आहेत. म्हणजे आता कम्प्लिटली न्यूक्लियस जो आहे तर तो डिवाइड झालेला आपल्याला दिसतो. आता याच्यानंतर सायटोप्लाझमचं जे डिव्हिजन आहे म्हणजेच सायटोकायनेसिसची जी प्रोसेस जी आहे तर ती काय होते, स्टार्ट होते. सायटोप्लाझम डिवाइड्स बाय सायटोकायनेसिस अँड 2 न्यू सेल्स आर फॉर्म्ड. Cytoplasm divides by cytokinesis and 2 new cells are formed which are called as the daughter cells. या सायटोकायनेसिसच्या प्रोसेसमध्ये सायटोप्लाझम जे आहे तर ते काय होतं, डिवाइड होतं आणि दोन नवीन प्रकारचे काय होतात, सेल्स तयार होतात. सो दॅट सेल्स आर कॉल्ड ॲज अ डॉटर सेल्स. सो हिअर इन दिस प्रोसेस नॉच इज फॉर्म्ड ॲट द इक्वेटोरियल प्लेन of the cell which deepens gradually and thereby 2 new cells are formed. इथं ॲनिमल सेलमध्ये जेव्हा ही सायटोकायनेसिसची प्रोसेस होत असते तर तेव्हा काय होतं बघा,
जे सेल असते तर त्याच्यामध्ये एक नॉच तयार होतो, म्हणजे काय होतो, एक खड्डा तयार होतो, जो काय होतो सेंट्रल पार्टकडे काय होतो जातो, आणि अशा प्रकारे काय होतं दोन सेल ज्या आहेत तर त्या एकमेकींपासून सेपरेट होतात, म्हणजे ते सायटोप्लाझम जे आहे तर ते काय होतं सेपरेट होतं. प्लांट सेलमध्ये काय होतं बघा, इन्स्टेड ऑफ द नॉच देर इज अ प्लेट इज फॉर्मड एक्झॅक्टली अलॉंग द मिड लाईन ऑफ द सेल. प्लांट सेलमध्ये मात्र सायटोकायनेसिसची प्रोसेस जी आहे तर थोड्या वेगळ्या प्रकारे होते. सेलमध्ये काय होतं, मिडलला एक होते अशी एक मिडल प्लेट तयार होते, आणि ती काय होते पेरिफेरलकडे इन्क्रीज होत जाते, आणि अशा प्रकारे सायटोप्लाझम जे आहे तर ते दोन वेगळ्या पार्ट्समध्ये डिवाइड होतं, आणि टू डॉटर सेल्स आर फॉर्मड. इथं काय होतं, अशा प्रकारे सायटोकायनेसिसची प्रोसेस जी आहे तर ती कम्प्लीट होते. सो हिअर वी कम्प्लीट द मायटोसिस. ही काय आहे सेल डिव्हिजन, सो दॅट इज कॉल्ड ॲज अ मायटोसिस, जी दोन वेगळ्या स्टेप्समध्ये म्हणजे कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस या स्टेप्समध्ये कम्प्लीट होते. नाव सिग्निफिकन्स ऑफ द मायटोसिस. आता हे मायटोसिस सेल डिव्हिजन कशासाठी उपयोगी आहे हे आता आपण बघूयात. मायटोसिस इज इसेन्शियल फॉर द ग्रोथ ऑफ बॉडी. Besides, it is necessary for the restoration of the emaciated body, wound healing, formation of the blood cells, etc. याचे सिग्निफिकन्स आपल्याला काय काय सांगता येतील बघा. एक तर ॲक्च्युली ही जी मायटोसिस ही जी सेल डिव्हिजन आहे तर ती आपल्या बॉडीच्या ग्रोथसाठी काय असते, इसेन्शियल असते. याच्याशिवाय इट इज ऑल्सो युजफुल फॉर द रिस्टोरेशन ऑफ द इमॅसिलेटेड बॉडी. म्हणजे जेव्हा आपल्या बॉडीचा झीज झाले असते किंवा वेरिंग टेरिंग झालं असतं तर तेव्हा ती झीज भरून काढण्यासाठी तर ही युजफुल असते. ऑल्सो फॉर द वुंड हिलिंग, जखमा भरून काढण्यासाठी सुद्धा ही युजफुल आहे. त्याच्यानंतर ब्लड सेल्स जे आहेत तर या ब्लड सेलचं फॉर्मेशन जे आहे तर ते याच प्रकारच्या सेल डिव्हिजनमुळे होतं. सो हिअर वी कम्प्लीट द मायटोसिस. आता एक्सरसाइज बघा. मायटोसिसमध्ये असणाऱ्या सगळ्या ज्या सेल डिव्हिजन आहेत, सगळ्या ज्या स्टेप्स आहेत तर त्या काय करायच्या आहेत, त्याच्या शॉर्ट नोट्स तुम्ही लिहायच्या आहेत आणि डायग्रामसुद्धा काय करायच्या आहेत इथं काढायच्या आहेत.